काशीमध्ये 19 वर्षीय देवव्रत रेखे यानं 200 वर्षानंतर दंडक्रम पारायण पूर्ण करून इतिहास रचला। पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनीही त्याच्या सरावाबद्दल अभिनंदन केलं। पण कोण आहे देवव्रत रेखे, त्याची कामगिरी इतकी खास का आहे, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। देवव्रत महेश रेखे मूळचा महाराष्ट्रातील अहिल्यानगरचा रहिवासी। अवघ्या 19 वर्षांच्या या युवा वेदमूर्तीनं वाराणसीच्या पावनभूमीवर एक असा वेगळा विक्रम रचलाय, ज्याची चर्चा सध्या देशभरात होतीये। त्यानं दंडकर्म पारायणम नावाच्या एका अत्यंत कठीण वैदिक परंपरेचं 50 दिवसात निर्विघ्नपणे पठण पूर्ण केलं। पण हे दंडकर्म पारायणम नेमकं आहे काय? तर ही एक अत्यंत कठीण अशी वैदिक परीक्षा आहे, ज्यामध्ये शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेतील सुमारे 2000 मंत्रांचे पठण एका विशिष्ट पद्धतीनं केलं जातं। या परीक्षेत मंत्रांचं पठण थेट आणि उलट क्रमानं होतं। या मंत्रांचं स्मरण करून विशिष्ट लय आणि उच्चारांसह सलग 50 दिवस पठण करण्याची ही एक अत्यंत कठोर साधना आहे। या परंपरेत फक्त मंत्रांचं अचूक उच्चारणच नाही, तर श्वास नियंत्रण, स्मरणशक्ती आणि एकाग्रता यांचाही कस लागतो। विशेष म्हणजे गेल्या सुमारे 200 वर्षापासून या परंपरेचं त्याच्या मूळ स्वरूपात निर्विघ्नपणे पठण कोणीही करू शकलं नव्हतं। या कामगिरीनंतर अजून बरंच काही मिळवायचंय, अशी प्रतिक्रिया देवव्रतनं दिली। हमारे लिए तो कुछ अचीवमेंट हुआ ही नहीं है, अभी तो बहुत कुछ अचीवमेंट करना बाकी है। तो हम तो यही कहेंगे कि अभी तो बस एक कदम भी नहीं रखा है हमने, अभी तो बहुत कुछ बाकी है और गुरु चरणों में सेवा अभी अर्पित करना बाकी है। ही अलौकिक साधना वाराणसीतील रामघाट इथल्या सांगवेद विद्यालयात पार पडली। 2 ऑक्टोबर 2025 ला सुरू झालेलं हे पारायण 30 नोव्हेंबर 2025 ला यशस्वीरित्या पूर्ण झालं। या प्रवासात देवव्रत, याचे वडील आणि स्वतः एक प्रख्यात वैदिक विद्वान असलेले वेदमूर्ती महेश चंद्रकांत रेखे यांचं मार्गदर्शन त्याला लाभलं। वडिलांनी गुरुस्थानी राहून आपल्या मुलाला ही दुर्मिळ परंपरा आत्मसात करायला मदत केली। देवव्रतच्या प्रवासाविषयी त्याच्या वडिलांनीही माहिती दिली। उपनयन संस्कार के बाद उसका अध्ययन चालू हुआ है और लगभग 9 से 10 साल में उसने अभ्यास पूरा किया है। और ये जो दंडक्रम पारायण उसने किया है, उसके लिए कम से कम ऊपर से 3-4 साल पढ़ाई करनी होती है। लेकिन उसने उसी अभ्यास में अभ्यास करते करते ही जैसे उसको पढ़ाया तो तुरंत उसे कंठस्थीकरण करते उसकी तैयारी करके आज उसने यहाँ पारायण किया है। और जैसे स्वामी जी ने बताया उस प्रकार से ये जो पारायण हुआ है, किसी उपाधि को प्राप्त करने के लिए बिल्कुल हुआ नहीं है, क्योंकि ऐसा लगता है कि किसी प्राप्ति के लिए पारायण किया है, ये बिल्कुल यह गलत संदेश जाएगा। तो वेद भगवान की सेवा करने के लिए, संरक्षण के लिए हमारी वैदिक संस्कृति है, वैदिक जो हमारी धरा है, उस सनातन धर्म की धरा को पुनर्जीवित करने के लिए या उसका संरक्षण करने के लिए ये पारायण हुआ है। देवव्रतच्या या अद्वितीय कामगिरीची दखल खुद्द पंतप्रधान मोदी आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही घेतली। पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत लिहिलं, 19 वर्षांच्या वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यानं जे कार्य केलंय ते येणाऱ्या पिढ्यांना आठवणीत राहील। भारतीय संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा अभिमान आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही देवव्रत याला आध्यात्मिक जगासाठी नवी प्रेरणा असं संबोधलंय। असं म्हणतात की हे कार्य युवा पिढीला आपल्या मुळांशी जोडून ठेवण्यासाठी आणि प्राचीन ज्ञानाचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी प्रेरणा देणार आहे। आणि या घटनेमुळे काशी आणि महाराष्ट्राचंही नाव उंचावलंय, अशी प्रतिक्रिया उमटतायत। त्यामुळे देवव्रत रेखे याच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? त्यानं भारतीय संस्कृतीसाठी किती महत्त्वाचं काम केलंय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।